नमस्कार सगळ्यांना. मी अश्विनी जाधव. खूप दिवस झालं माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यामुळे माझे व्हिडिओ अपलोड होत नव्हते. आत्ता माझा मोबाईल चालू झालेला आहे आणि माझे व्हिडिओ अपलोड होणार आहेत. आज आपण गव्हाची शेंगाची भाजी बनवणार आहोत. एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. गवारीची शेंग स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतलेली आहे. लसणाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण भाजीला फोडणी घालणार आहोत. 2 चमचे मोहरी टाकली तेलामध्ये. ती छान तडतडली की मग त्याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. जिरी छान तडतडली की मग त्याच्यामध्ये आपण लसूण बारीक कापून घेतलेला होता तो टाकायचा आहे. तो छान तळू द्यायचा. लसूण तळल्यानंतर त्याच्यामध्ये गवारीची शेंग घातली आपण. चिमूटभर हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि छान ते मिक्स करून घ्यायचे. आणि ते छान मिक्स झालं की मग त्याच्यावर झाकण लावून ठेवायचं. म्हणजे ती वाफेवर शिजेल चांगली शेंग गवारीची. सुकी बनवतोय ना आपण, त्यामुळे. थोडी शेंग शिजत आली की मग त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचे. ते छान मिक्स करून घ्यायचे आणि मग थोडा वेळ झाकून ठेवायचं. ह्याच्यामध्ये आता मोठं जाड कूट करून घेतलेले ते कूट घालणार आहोत आणि छान मिक्स करून अजून 2 मिनिटे झाकून ठेवणार आहोत. ही झाली आपली गवारीची सुकी भाजी तयार. तुम्ही पण ट्राय करा.